युनिक सायन्स क्लासेस पंढरपूर. तर या क्लासमध्ये या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. तर सर्वप्रथम मी माझी या ठिकाणी ओळख करून देतो की माझं नाव आहे प्राध्यापक मानाजी गवळी. माझं एज्युकेशन आहे MSc MAd PhD. तर ही जी या ठिकाणी PhD आहे ते या ठिकाणी बॉटनी जो सब्जेक्ट आहे आपला, ज्याला आपण वनस्पतीशास्त्र म्हणतो, तर त्या वनस्पतीशास्त्रामध्ये ही माझी या ठिकाणी PhD म्हणा. त्याचबरोबर MSc ही जी डिग्री आहे ती झालेली आहे. त्याचबरोबर मला या ठिकाणी हा जो आपला बॉटनी जो सब्जेक्ट आहे तो बॉटनी सब्जेक्ट या ठिकाणी शिकवण्याचा अध्यापनाचा जो अनुभव आहे तो साधारणपणे या ठिकाणी 13 ते 14 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपले या ठिकाणी टोटल जो आता नवीन सिलेबस आलेला आहे 12th सायन्स बायोलॉजी, त्याच्यामध्ये टोटल 15 चॅप्टर आहेत, 15 टॉपिक आहेत. तर त्या 15 टॉपिकपैकी आपण आज या ठिकाणी बाळांनो आपण बघणार आहोत की तो म्हणजे 4 नंबरचा जो टॉपिक आहे, तर त्या 4 नंबरच्या टॉपिक संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर आज आपण बघूया की 4 नंबर जो टॉपिक आहे तर त्या 4 नंबर टॉपिकचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच हा जो या ठिकाणी जो अनुवंश आहे तो अनुवंश या ठिकाणी तो कसा आहे की मॉलिक्युलर लेवलचा जो आहे एकदम या ठिकाणी जे आपण ज्याला आपण जीन म्हणतो, मराठीमध्ये जे जनुक असं म्हटलं जातं, तर त्या जनुक लेवलचा हा जो या ठिकाणी जो टॉपिक आहे, जो सिलेबस आहे तो या ठिकाणी आपण आज इथं अभ्यासणार आहोत. याच्या अगोदर पण तुम्ही 9th मध्ये म्हणा 10th मध्ये म्हणा की तुम्ही या ठिकाणी हे जेनेटिक लेवलचे जे काही या ठिकाणी टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्ही अभ्यासलेले असतील. देन टुडेज वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यामध्ये आपण या ठिकाणी पॉईंट पाहणार आहोत तो म्हणजे आहे 4.1 द डिस्कवरी ऑफ DNA. द डिस्कवरी ऑफ DNA. तर ही जी या ठिकाणी DNA ची जी डिस्कवरी आहे ती DNA ची डिस्कवरी कशा पद्धतीने झाली गेली, ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. DNA म्हणजेच काय, तर हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. DNA म्हणजेच काय, तर डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. DNA म्हणजे काय रे, डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि याच DNA ची जी डिस्कवरी आहे, याचा जो शोध आहे तो शोध कशा पद्धतीने लागलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग याच्यामध्ये बघा DNA दिस आर इव्हॉल्व्ड फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड. DNA ची जी निर्मिती आहे, DNAचं जी इव्हॉल्युशन आहे ते कशापासून झालेलं आहे, तर न्यूक्लिक ऍसिड पासून झालेलं आहे. जे काही या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये न्यूक्लिक आम्ल असं आपण म्हणतो, तर त्या न्यूक्लिक आम्लापासून या ठिकाणी DNA ची निर्मिती झालेली आहे, DNA निर्माण झालं गेलं आहे. अँड DNA दिस आर द डबल हेलिक्स. द स्ट्रक्चर ऑफ DNA इज द डबल हेलिक्स. DNAचं जर स्ट्रक्चर बघितलं गेलं असेल ना तुम्ही, तर हे DNAचं स्ट्रक्चर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी असतं. देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज द डबल हेलिक्स. DNAचं जर स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं असेल तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी डबल हेलिक्स अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. ओके. देन इन 1869 फ्रेडरिच मिशर वर्क ऑन दी व्हाईट ब्लड सेल्स. तर बघा या ठिकाणी 1869 साली जर बघितलं गेलं असेल तर फ्रेडरिक मिशर नावाचा जो सायंटिस्ट आहे, जो शास्त्रज्ञ आहे, तर त्या शास्त्रज्ञानं त्याचं जे काही काम आहे त्याचं या ठिकाणी काम हे व्हाईट ब्लड सेल्स, ज्यालाच आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये WBCs म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे, WBCs म्हटलं जातं, पांढऱ्या रक्तपेशी. व्हाईट ब्लड सेल म्हणजे काय, पांढऱ्या रक्तपेशी, त्यालाच आपण शॉर्टमध्ये WBC म्हणतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या शास्त्रज्ञानं WBC वरती या ठिकाणी काम केलेलं आहे. देन नेक्स्ट वन पॉइंट दॅट इज द मेजर कंपोनंट ऑफ दी पस फ्रॉम इन्फेक्शन. तर हे जर या ठिकाणी आपण न्यूक्लिक ऍसिड म्हणा किंवा त्याचबरोबर हा जो DNA, दिस DNA इज ऑल्सो द एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी मेजर कंपोनंट ऑफ दी पस फ्रॉम इन्फेक्शन. ठीक आहे. तर या शास्त्रज्ञानं काय केलं सुरुवातीला की या ठिकाणी जे की हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूला हे या ठिकाणी जे बँडेज वगैरे पडलेले असतात ना, तर त्या बँडेजमधून
जे काही या ठिकाणी पस सेल आहेत, पस जो आहे ज्याला आपण मराठीमध्ये पू असं म्हटलं जातं, तर ते जे या ठिकाणी जे पस होतं त्या पसमधून जे इन्फेक्टेड अशा स्वरूपाचे जे बँडेज आहेत त्याच्यामध्ये असणारा जो पस आहे किंवा ज्याला आपण पू असं म्हटलं जातं, तर त्याच्यामधून या ज्या या ठिकाणी व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्या या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणते घटक सापडतात ते या ठिकाणी त्यांना ऑब्झर्व केलं गेलं. देन ऑल्सो दीज मिक्सचर आयसोलेटेड युनिक केमिकल सबस्टन्सेस. मग त्यामधून त्याला या ठिकाणी काय मिळालं त्या शास्त्रज्ञाला, या ठिकाणी बाबा की युनिक केमिकल जे सबस्टन्सेस आहेत ते युनिक अशा प्रकारचे केमिकल सबस्टन्स म्हणजे जे रासायनिक घटक आहेत ते रासायनिक घटक या ठिकाणी त्यांना आयसोलेट केले, सेपरेट केले, टू विच ही कॉल्ड ॲज द न्यूक्लिन. मग त्याने काय केलं या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी त्याला काय नाव दिलं गेलं, जे की जो काही केमिकल सबस्टन्स होता त्या केमिकल सबस्टन्सला या ठिकाणी त्या शास्त्रज्ञानं न्यूक्लिन असं या ठिकाणी सुरुवातीला नाव त्याला दिलं गेलं, न्यूक्लिन असं म्हटलं गेलं. द न्यूक्लिन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. न्यूक्लिन मध्ये जर बघितलं गेलं असेल तर काय आहे रे, तर त्या न्यूक्लिन मध्ये हाय फॉस्फरस कंटेंट आहे. आलं लक्षात, म्हणजे त्याच न्यूक्लिन मध्ये जास्त अशा प्रकारचा जो फॉस्फरस आहे ना, तर तो फॉस्फरस त्याला या ठिकाणी त्या न्यूक्लिन मध्ये आढळला गेला, सापडला गेला. ओके. देन द प्रॉपर्टी ऑफ दॅट न्यूक्लिन इज द ऍसिडिक वन. बरोबर आहे. तर हे जे या ठिकाणी न्यूक्लिन आहे ना, तर त्या न्यूक्लिनची जी प्रॉपर्टी आहे, जो गुणधर्म आहे, तो गुणधर्म या ठिकाणी काय आहे रे, ऍसिडिक त्याचं नेचर आहे. त्याचा जो या ठिकाणी पीएच आहे ना, तो पीएच कसा आहे रे, ऍसिडिक अशा स्वरूपाचा आहे. आता हा जर पीएच जर बघितला गेला असेल तर पीएच ची रेंज काय रे बाळांनो, तर ही जी काय पीएच ची जी रेंज आहे ती पीएच ची रेंज या ठिकाणी कशी असते, 1 to 14 असते. 1 to 14 आलं लक्षात. मग या ठिकाणी बघा आता 1 to 7, 1 पासून ते 7 पर्यंत या ठिकाणी एक वेगळी रेंज आहे, नंतर 7 ला वेगळी रेंज आहे आणि 7 पासून पुढे 14 पर्यंत ही वेगळी रेंज आहे. म्हणजे साधारणपणे जर बघितलं गेलं असेल तर हा जो पीएच आहे तो बघा या ठिकाणी 1 to 6.9 पर्यंत या ठिकाणी पीएच ची जी रेंज आहे ती या ठिकाणी कशी असते रे, ऍसिडिक असते. कशी असते, ऍसिडिक असते. त्यानंतर बरोबर या ठिकाणी 7 जर पाहिलं, 7 ला ती कशी असते, ऍसिडिकची रेंज ही न्यूट्रल असते. कशी असते, न्यूट्रल असते. देन आफ्टर दॅट 7.1 to 14, त्यानंतर 7.1 पासून ते 14 पर्यंत जर बघितलं गेलं असेल तर त्याची या ठिकाणी जी रेंज आहे ती म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण बेसिक असं आपण म्हणतो किंवा त्याला दुसरा शब्द आहे अल्कलाइन असंही म्हटलं जातं. लक्षात आलं तुमच्या. ही अशा पद्धतीने या ठिकाणी ही पीएच ची रेंज आहे 1 to 14. त्याच्यामध्ये बघा 1 to 6.9 जे आहे ती या ठिकाणी ऍसिडिक आहे. त्यानंतर बरोबर 7 जर या ठिकाणी त्या अशा प्रकारचे केमिकल आहे त्या केमिकलचा जर आपण या ठिकाणी पीएच जर पाहायला गेला असेल तर तो कसा आहे रे, बरोबर न्यूट्रल असतो. तो ऍसिडिकही नसतो किंवा बेसिक किंवा अल्कलाइन सुद्धा नसतो, तो त्याला आपण या ठिकाणी न्यूट्रल असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट 7.1 to 14, 7.1 ते या ठिकाणी 14 जर बघितलं गेलं असेल तर तो या ठिकाणी पीएच कसा आहे रे, बेसिक और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द अल्कलाइन. त्यालाच आपण या ठिकाणी अल्कलाइन असं म्हटलं जातं. देअरफॉर द न्यूक्लिन दिस आर द ऍसिडिक वन. ते कसं आहे रे, ऍसिडिक अशा स्वरूपाची प्रॉपर्टी, म्हणजेच त्याचा पीएच कसा असणार आहे 1 to 6.9 या रेंजचा या ठिकाणी न्यूक्लिनचा पीएच आहे. देन नेक्स्ट वन पॉइंट, मिक्सचर ऑफ दीज न्यूक्लिन. दीज आर द मिक्सचर ऑफ न्यूक्लिन. दीज आर द मेड अप ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. जर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं असेल तर हा जो या ठिकाणी डीएनए, तर त्या डीएनएचं जे मिक्सचर आहे ते डीएनएचं मिक्सचर या ठिकाणी कसं आहे रे, प्रोटीन प्लस न्यूक्लिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये. डीएनए जर बघितलं गेला असेल तर तो कशानं बनला गेला आहे किंवा कशाचं मिक्सचर आहे, कशाचं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आणि त्याचबरोबर हे जे काही न्यूक्लिक ऍसिड आहे ह्या न्यूक्लिक ऍसिडने या ठिकाणी हे न्यूक्लिन बनलं गेलेलं आहे. हे त्याच्यामध्ये या ठिकाणी सबस्टन्स असतात. देन नेक्स्ट वन पॉइंट, that is the these nucleic acid, these are of
टू काइंड्स. ओके, टू काइंड्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचे या ठिकाणी दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात रे? बरोबर, दोन प्रकार पडतात. आणि ते दोन प्रकार कुठले आहेत? फर्स्ट वन टाइप that is called as the DNA and second one type that is called as the RNA. पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे या ठिकाणी DNA आणि दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे या ठिकाणी RNA. व्हॉट इज मीन बाय DNA? सुरुवातीला आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे. DNA म्हणजे काय? DNA चा लॉंग फॉर्म त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. व्हॉट इज मीन बाय DNA? DNA मीन्स ऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनएचा हा लॉंग फॉर्म आहे. त्यालाच आपण या ठिकाणी डीऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन टाइप दॅट इज कॉल्ड एज द RNA. RNA मीन्स व्हॉट? राइबोज न्यूक्लिक ऍसिड. राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय बघितलं गेलं? न्यूक्लिक ऍसिडचे दोन टाइप आहेत. पहिला जो टाइप आहे तो DNA मीन्स डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि सेकंड जो टाइप आहे तो म्हणजे या ठिकाणी RNA राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण जी डिस्कवरी या ठिकाणी आपण बघितली गेली. साधारणपणे हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये 1 or 2 मार्क्स. ओके, 1 or 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, हे लक्षात घ्या. ओके, व्हॉट इज द डिस्कवरी ऑफ DNA? अशा प्रकारचा 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाईल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारचा क्वेश्चन हा 2 मार्कासाठी सुद्धा एक्झामला तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे पॉइंट आहेत ते पॉइंट तोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करा. ओके, आता बघा या ठिकाणी त्याच्या पुढचा या ठिकाणी नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहोत. 4.2 द जेनेटिक मटेरियल इज DNA. 4.2 the genetic material is DNA. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल आपण DNA म्हणून जे आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, इन दॅट वी स्टडी द जेनेटिक मटेरियल इज द DNA. तर हे जे काही या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल हे DNA म्हणून या ठिकाणी आहे. ओके, जीन. व्हॉट इज मीन बाय जीन? व्हॉट इज मीन बाय जीन? जीन कशाला म्हणतो रे आपण? जीन मीन्स व्हॉट? बघा डेफिनेशन या ठिकाणी जीनची. द फ्रॅगमेंट ऑफ DNA, the fragment of DNA which carry the character is called gene. Okay, is called gene. समजलं? तर या ठिकाणी जेनेटिक मटेरियल हे DNA आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्या अगोदर या ठिकाणी जीन म्हणजे काय ते आपण बघितलं गेलं. जीनची जी डेफिनेशन आहे ते आपण पाहिले गेले. द फ्रॅगमेंट ऑफ DNA विच कॅरी द कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज द जीन. यालाच आपण या ठिकाणी इथं जीन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय रे नेमकं? द फ्रॅगमेंट ऑफ DNA. हा जो या ठिकाणी बघा हे जे या ठिकाणी डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ना तर ते डीएनएचं या ठिकाणी स्ट्रक्चर आपण बघितलं. त्याच्यामधल्या या ठिकाणी काय सांगितलं आहे? फ्रॅगमेंट सांगितलं आहे. फ्रॅगमेंट. व्हॉट इज मीन बाय फ्रॅगमेंट? फ्रॅगमेंट म्हणजेच काय? तुकडा. आणि तो जो तुकडा या ठिकाणी आहे तो तुकडा या ठिकाणी तो डीएनएचं काय करतोय रे? विच कॅरी द कॅरेक्टर. तो या ठिकाणी डीएनएचा जो पीस आहे जो डीएनएचा तुकडा आहे तो काय करतोय? जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या ठिकाणी कॅरी करतोय.
जसं की तुम्ही या ठिकाणी पाठीमागचा जो टॉपिक आपण तुम्ही या ठिकाणी पाहायला गेला असेल, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहिलं गेलं असेल की या ठिकाणी हाईट ऑफ प्लांट, ओके, सीड कलर, शेप ऑफ सीड, ओके. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी त्या प्लांटच्या बाबतीत असणारे ते काय झाले, कॅरेक्टर झाले. लक्षात घ्या. म्हणजे हे जे काही कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर या ठिकाणी तो काय करतो, कॅरी करतो. अँड दीज आर कॉल्ड ॲज द जीन. यालाच आपण या ठिकाणी इथं काय म्हटलं जातं रे, जीन असं म्हटलं जातं. समजलं. साधी सोपी अशा प्रकारची या ठिकाणी ही डेफिनेशन आहे. बघा आणखी एकदा, द फ्रॅगमेंट ऑफ DNA, द फ्रॅगमेंट ऑफ DNA विच कॅरी द कॅरेक्टर. ते काय करतं, डीएनएचा जो फ्रॅगमेंट आहे, जो तुकडा आहे, ते काय करतं, कॅरेक्टर कॅरी करतं, वाहून येतं. अँड देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज द जीन. आणि जे कॅरेक्टर जे वाहून येतं तो म्हणजे दुसरं तिसरं वेगळं काही नसतं, तर तो म्हणजे या ठिकाणी इथं हा त्याच्यामध्ये असणारा, त्या DNA मध्ये असणारा तो काय असतो, जीन असतो. जीन त्याच्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. देन नेक्स्ट वन पॉइंट, जीन कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. जीन कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. ओके. मग हे जे या ठिकाणी जे जीन आहेत ते जीन काय करतात रे, जीन कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. जो अनुवंशिकतेचा जो या ठिकाणी जे ट्रेट असतात ते ट्रेट या ठिकाणी हे जीन कंट्रोल करतं. लक्षात घ्या. ओके. देन नेक्स्ट वन पॉइंट, जीन लोकेटेड ऑन क्रोमोझोम. जीन लोकेटेड ऑन क्रोमोझोम. हे जर आपण जीन पाहिले गेले असेल ना, तर हे जीन कशावरती असतात, क्रोमोझोमवरती असतात. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी जीन जर बघितलं गेलं असेल तर कुठं असतात रे, हा या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं असेल तर हा काय आहे, क्रोमोझोम आहे. ओके. आणि त्या क्रोमोझोम मध्ये या ठिकाणी काय असतो, त्या क्रोमोझोम मध्ये जर बघितलं गेलं असेल तर या ठिकाणी इथं काय असतो, त्या क्रोमोझोम मध्ये जर बघितलं गेलं असेल तर हा DNA आहे. आणि त्या DNA वरती काय असतात तर या ठिकाणी अशा प्रकारचे हे जीन असतात. ओके. लक्षात आलं तुमच्या, की अशा प्रकारचे जे जीन आहेत, दी जीन्स आर लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम. क्रोमोझोम वरती या ठिकाणी हे जीन्स असतात. म्हणजेच ॲक्च्युली जर ह्याची जर हिस्ट्री आपण बघितली गेलं असेल तर उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, अशा प्रकारची या ठिकाणी एक सेल आहे. ओके. सेलच्या आतमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या परत आतमध्ये काय आहे, क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम मध्ये काय आहे, DNA आहे. आणि DNA वरती, DNA मध्ये या ठिकाणी काय आहे तर अशा प्रकारचे या ठिकाणी जीन्स आहेत. म्हणून तर या ठिकाणी म्हटले, दी जीन्स आर लोकेटेड ऑन दी क्रोमोझोम. हे अशा प्रकारचे जीन हे क्रोमोझोम मध्ये या ठिकाणी असतात, क्रोमोझोम वरती असतात. क्रोमोझोम म्हणजेच काय तर गुणसूत्र. आलं लक्षात. अशा प्रकारचे या ठिकाणी हे जीन्स हे क्रोमोझोम वरती असतात. देन क्रोमोझोम कंपोज्ड मेनली ऑफ दी two parts. Okay. First one, that is the DNA and protein. तर हा जर या ठिकाणी आपण क्रोमोझोम जर बघितला गेला असेल, क्रोमोझोम these are the composed of mainly two parts. First one, that is the DNA plus protein. ओके. अशा पद्धतीने जर आपण इथं बघितलं गेलं असेल, these chromosomes are composed of DNA and protein. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इथे हे दोन अशा प्रकारचे पार्ट आहेत. ते म्हणजे या ठिकाणी हा जो काही क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम कशा कशानं बनलेला आहे, क्रोमोझोम मध्ये एक म्हणजे एक तर मेन म्हणजे DNA असतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा या ठिकाणी आहे. हे जे दोन पार्ट्स आहेत त्या दोन पार्ट्सने या ठिकाणी हे क्रोमोझोम बनलेले आहेत. तर हा जो या ठिकाणी भाग आहे तोही तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. In second point 4.2, DNA as a genetic material, in that initially the protein, these are the large. Okay, these scientists are invented initially proteins are large and complex molecule. ओके. सुरुवातीला जर बघितलं गेलं असेल तर काही या ठिकाणी शास्त्रज्ञांनी बघा
हा जो या ठिकाणी शास्त्रज्ञ आहे, तर त्या शास्त्रज्ञ या ठिकाणी प्रोटीन हा जो आहे तो या ठिकाणी सुरुवातीला लार्ज आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तो कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जटिल अशा स्वरूपाचं या ठिकाणी ते संयुग आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा काय सांगितलं सेकंड पॉईंट, स्टोअर इन्फॉर्मेशन कशासाठी, फॉर दी सेल मेटाबॉलिझम. पहिल्यांदा या ठिकाणी प्रोटीन हे या ठिकाणी प्रोटीनमध्ये जी इन्फॉर्मेशन असते, जी माहिती असते, ती माहिती या ठिकाणी स्टोअर केली जाते. कशासाठी, फॉर दी सेल मेटाबॉलिझम. सेलचं जी काय चयापचयाची जी क्रिया आहे ती करण्यासाठी या ठिकाणी हे जे प्रोटीन आहे ते प्रोटीन या ठिकाणी इन्फॉर्मेशन स्टोअर करतं असं सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं गेलं. देन आफ्टर DNA इज ऑल्सो द स्मॉल सिंपल मॉलिक्यूल. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी सुरुवातीला जे या ठिकाणी काही फेडरिक मिचर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, तर त्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी काय केलं गेलं की DNA हा सुरुवातीला स्मॉल मॉलिक्यूल आहे असं म्हटलं गेलं, आकारानं लहान आहे. त्याचबरोबर तो सिंपल मॉलिक्यूल आहे, साधा अशा प्रकारचं या ठिकाणी मॉलिक्यूल आहे असं म्हटलं गेलं. देन ऑल्सो DNA कंपोजिशन इज व्हॅरिड. DNA कंपोजिशन जर त्याचं बघितलं गेलं असेल ना तर या ठिकाणी ते व्हॅरिड आहे, बरोबर आहे. वेगवेगळं अशा प्रकारचं DNAचं कंपोजिशन आहे असं म्हटलं गेलं. कुणामध्ये, अमॉंग द स्पीसीज. 2 स्पीसीज जर आपण बघितला गेला तर स्पीसीज मधलं सुद्धा या ठिकाणी DNAचं कंपोजिशन आहे ते वेगळं आहे, आणि अमॉंग स्पीसीज 2 स्पीसीज मधलं सुद्धा या ठिकाणी जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन या ठिकाणी व्हॅरिड आहे, वेगळं आहे, बदलतं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन ऑल्सो द फर्स्टली द आयडियाज अबाउट DNA वेअर रॉंग. जे काही सुरुवातीला या ठिकाणी शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलंय त्याच्यामध्ये DNAच्या बाबतीत या ठिकाणी जे काही आयडियाज होत्या ते या ठिकाणी रॉंग आहेत, चुकीच्या आहेत असं या ठिकाणी त्यांना संशोधनाअंती लक्षात आलं गेलं. ओके, नेक्स्ट पॉइंट, इन फॅक्ट. मग खरं नेमकं काय आहे, इन फॅक्ट द DNA हॅज लार्ज. DNA कसं आहे रे, खऱ्या अर्थानं जर परत नंतर आणखी संशोधन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी संशोधनाअंती असा निष्कर्ष मिळाला गेला शास्त्रज्ञांना की DNA हा जो आहे तो लार्ज आहे, मोठा आहे. देन ऑल्सो DNA व्हॅरी ट्रिमेंडसली. DNA मध्ये जर या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर हा DNA कसा आहे रे, व्हॅरी आहे, वेगवेगळा आहे, आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी ट्रिमेंडसली म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जो बदल आहे तो बदल असलेला या ठिकाणी आपल्याला त्यानंतर पाहायला मिळाला. कोणामध्ये, विदिन स्पीसीज ॲज वेल ॲज द अमॉंग स्पीसीज. त्या स्पीसीजमध्ये सुद्धा या ठिकाणी DNA मध्ये या ठिकाणी जो बदल आहे तो बदल दिसून आला गेला. त्याचबरोबर 2 वेगळ्या जरी या ठिकाणी आपण स्पीसीज बघितले गेले असतील तर त्या 2 स्पीसीजमध्ये सुद्धा DNA खऱ्या अर्थानं वेगळा असलेला, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असलेलं, बदल असलेलं या ठिकाणी दिसून आला गेला. ओके, देन विच पार्ट द DNA इट बिकम्स व्हॅरिड. कोणत्या भागाच्या बाबतीत या ठिकाणी कसा आहे रे, DNA हा व्हॅरिड आहे, DNA हा वेगळा आहे. शेप. ओके, DNA जर बघितलं गेलं असेल तर शेपच्या बाबतीत या ठिकाणी व्हॅरिड आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याचा जो आकार आहे तो आकार या ठिकाणी 2 स्पीसीज मधला DNAचा आकार हा वेगळा आहे, किंवा त्या स्पीसीज मध्ये सुद्धा या ठिकाणी असणारा जो आकार आहे तो या ठिकाणी व्हॅरिड आहे, वेगळा आहे, आपल्याला दिसून आला. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी कशाच्या बाबतीत, दीज आर द व्हॅरिड इन इलेक्ट्रिकल चार्ज. जे त्याच्यावरती असणारे जे काही इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत ना, त्या इलेक्ट्रिकल चार्ज सुद्धा ते कसे आहेत रे, व्हॅरिड आहेत, वेगळे या ठिकाणी असलेले त्या शास्त्रज्ञाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी कशाच्या बाबतीत व्हेरिएबल आहेत, व्हॅरिड आहेत, फंक्शन्स ऑल्सो. फंक्शन त्यांचं जे काही कार्य आहे 2 स्पीसीज मधलं ते सुद्धा या ठिकाणी वेगळं आहे असं आढळून आलं गेलं, लक्षात घ्या. अँड ऑल्सो प्रोटीन ऑल्सो. त्याचबरोबर या ठिकाणी कशाच्या बाबतीत, अँड प्रोटीन ऑल्सो, त्यांच्यामध्ये असणारं या ठिकाणी प्रोटीन, ज्याला आपण प्रथिन म्हणतो, प्रथिनाच्या सुद्धा या ठिकाणी जे प्रमाण आहे त्याच्या बाबतीत सुद्धा ते कसे आहेत रे, व्हॅरिड आहेत, वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे सुरुवातीला काय सांगितलं होतं, DNA हा स्मॉल आहे, सिंपल मॉलिक्यूल आहे, परंतु त्यानंतर या ठिकाणी संशोधन झाल्यानंतर काय सांगितलं गेलं, DNA इज आर द लार्ज वन. These are having also the very tremendously
विदिन अँड अमॉंग स्पीसीज, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आहे, बदल आहे. मग त्याच स्पीसीजमध्ये असणारा डीएनएचा बदल असेल किंवा त्याचबरोबर 2 स्पीसीज मधला या ठिकाणी डीएनए मधला बदल असेल, तो कसा आहे, व्हॅरिड आहे, व्हेरिएबल आहे, बदलणार आहे, त्याच्यामध्ये चेंज आढळून आला गेला. ओके. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेपच्या बाबतीत पण बदल दिसून आला, डीएनएच्या शेपच्या बाबतीत, इलेक्ट्रिकल चार्जेसच्या बाबतीत पण आहे, फंक्शनच्या बाबतीत आहे आणि त्याचबरोबर प्रोटीनच्या बाबतीत सुद्धा आहे. ओके. दीज आर द क्लिअर कट आयडिया अबाउट द डीएनए. ओके. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट पॉइंट, इनिशियली researchers having also the proteins as a genetic material. सुरुवातीला जर बघितलं गेलं असेल तर हे जे या ठिकाणी रिसर्चर होते, इनिशियली रिसर्चर सेज दॅट द प्रोटीन्स ॲज अ जेनेटिक मटेरियल. ते काय केलं त्यांनी सुरुवातीला, प्रोटीन हेच या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे असं या ठिकाणी संबोधलं गेलं. सुरुवातीला जो रिसर्च झाला, प्रोटीन हेच बाबा या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे असं ते म्हटलं गेले. देन आफ्टर over a period of 25 or 25 years, that is the in between period, that is the 1928 to 1952. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर साधारणपणे 25 वर्षाचा या ठिकाणी कालावधी गेला आणि तो म्हणजे आहे 1928 ते 1952. हा जो या ठिकाणी या दरम्यानचा जो कालावधी तो साधारणपणे 25 वर्षाचा गेला. त्याच्यामध्ये बरंचसं आणखी या ठिकाणी इतर शास्त्रज्ञांनी सुद्धा त्याच्यामध्ये रिसर्च केला, संशोधन केलं गेलं. अँड देन आफ्टर फायनली कन्क्लूड दॅट, फायनली बघितलं गेलं असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी केलेलं जे संशोधन आहे त्याचं या ठिकाणी कन्क्लुजन काढलं की काय, जेनेसिस्ट कन्सिव्ड दॅट डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल, डीएनए हेच या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे, नॉट प्रोटीन, नॉट प्रोटीन. मग फायनली शेवटी या ठिकाणी कन्क्लुजन काय निघालं गेलं की जो आपण 4.2 जो हा जो पॉइंट बघितला गेलाय तर तो हा जो 4.2 पॉइंट आहे की हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल ॲज अ डीएनए, तेच या ठिकाणी फायनली संशोधनांती सिद्ध झालं गेलं की इतर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि फायनली ते म्हटले की जेनेसिस्ट कन्सिव्ड दॅट डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल, नॉट अ प्रोटीन. प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नसून डीएनए हेच या ठिकाणी काय आहे रे, जेनेटिक मटेरियल आहे असं या ठिकाणी संशोधनांती सिद्ध झालं गेलं. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आजच्या तासाला काय बघितलं गेलं की या ठिकाणी 2 आपण या ठिकाणी पॉइंट बघितले गेले. 4.1 द डिस्कवरी ऑफ डीएनए, देन नेक्स्ट वन पॉइंट 4.2 द डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल or the genetic material as the DNA. Okay, thank you.